व्याख्यानमालेचं हे 3रं वर्ष आहे. जठारपेठेतल्या कैलासवासी काकासाहेब ठोंबरे स्मृती वाचनालयातर्फे ही व्याख्यानमाला आयोजित केली जाते हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. यावर्षी आपण शिवरायजी कुलकर्णी यांना वक्ते म्हणून आमंत्रित केले आहेत आणि अध्यक्षस्थानी आहेत डॉक्टर वसुधा देव. वाचनालयाचे उपसचिव या नात्याने मी या मान्यवरांचं तसंच इथे उपस्थित असलेल्या सगळ्या मान्यवरांचं श्रोत्यांचं अतिशय मनापासून स्वागत करते. कार्यकारिणीच्या वतीने स्वागत करते. आजचे वक्ते आणि आजचे अध्यक्ष आणि आमच्या वाचनालयाचे अध्यक्ष पिंपरकर सर या तिघांनाही मी विनंती करते की सर्वप्रथम दीपप्रज्वलन करावं आणि पुन्हा तुषारहार धवला या शुभ्र वस्त्रावृता या वीणावर दंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभे देवै सदा वंदिता सामां पातु सरस्वती भगवती निःशेष जाड्याभा. त्याच्या कार्यक्रमाकडे वळूया. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर वसुधा देव मॅडम यांचं स्वागत करण्यासाठी मी कार्यकारिणीचे सदस्य श्री राजूदादा सांगवीकर यांना आमंत्रित करते. माननीय शिवरायजी कुलकर्णी यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करते वाचनालयाचे कार्यकारी सदस्य गुंजनजी लांडे यांना तसंच पिंपरकर सरांनाही मी विनंती करते की त्यांनी दोघांनी शिवरायजींचं स्वागत करावं. यानंतरचं जे निवेदन आहे ते आपल्या वाचनालयासंबंधी आहे. दरवर्षीप्रमाणे वाचनालयात अतिशय दर्जेदार असे दिवाळी अंक तर उपलब्ध आहेतच, पण त्या व्यतिरिक्त खास युवा वाचक जे हल्ली इंग्रजी माध्यमात शिक्षण घेतात किंवा त्याविषयीची पुस्तकं वाचणं हा त्यांचा प्राधान्यक्रम असतो, तर त्यांच्यासाठी निवडक आणि अतिशय उत्तम अशी इंग्रजी पुस्तकं त्याचं एक वेगळं दालन आपण सुरू केलेलं आहे आणि याचा सुद्धा लाभ आपल्या तरुण वाचकांनी घ्यावा अशी त्यांना विनंती. आणि शेवटचं जे निवेदन आहे ते आपल्या उद्याच्या व्याख्यानाबद्दल आहे. उद्याचा विषय आहे नौशाद ते अजय अतुल. थोडासा अनोखा विषय आहे आणि हा घेऊन विख्यात गायिका मुंबईच्या प्राध्यापक डॉक्टर मृदुला दाढे याविषयी विवेचन करणार आहेत काही सादरीकरणासह. तर त्याला सुद्धा आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं मी आपल्या सर्वांना आवाहन करते. मुख्य कार्यक्रमाकडे वळूया. आता आपल्या अकोल्यातल्या शासकीय अध्यापन महाविद्यालयाच्या प्राचार्य आहेत. त्यांनी एमकॉम 3 विषयात MA, MEd, सेट आणि PhD एवढ्या पदव्या प्राप्त केलेल्या आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचे अनेक शोध निबंध प्रकाशित झालेले आहेत आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी विविध परिषदांमध्ये सहभागही नोंदवलेला आहे. मॅडमचे तब्बल 15 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. त्यांच्या आध्यात्मिक पैलूंशीही आपण परिचित आहोतच. त्यांचा उर्वरित परिचय त्यांच्या मनोगतातून होईलच. मी देव मॅडमना विनंती करते की त्यांनी आपलं शुभेच्छापर मनोगत कार्यक्रमाचा अध्यक्ष या नात्याने व्यक्त करावं. प्राध्यापक डॉक्टर वसुधा विनोद देव. आणि या ठिकाणी उपस्थित आपण सर्व विद्वजन, आजचा हा जो या ठिकाणी सुंदर विषय घेऊन सन्माननीय श्री शिवराजी या ठिकाणी आलेले आहेत आणि अतिशय चांगला विषय आपल्या अत्यंत जवळच आणि राजकारण म्हटलं की थोडंसं आपल्याला दचकायला होतं, परंतु राजकारण अर्थात राज्याचा जो करणीय प्रांत आहे ते राजकारण आणि राज्याचा करणीय प्रांत म्हटला की प्रत्येक करणीय प्रांताला काही एक तात्विक बाजू असते, नीतिमत्ता असते, मूल्य असतं, अधिष्ठान असतं आणि हे अधिष्ठान त्या राज्याच्या प्रगतीसाठी पूरक असतं. भारताचा जेव्हा विचार करतो आपण तेव्हा निश्चितपणे भारताचं अधिष्ठान अध्यात्म आहे आणि नीतिमत्ता, मूल्य, संस्कृती, परंपरा
ह्या गोष्टीसाठी एक आदर्श म्हणून आज भारताकडे बघितलं जातं. नव्हे अनेक अनादी कालापासून ह्या गोष्टी भारताचं अधिष्ठान ठरलेले आहेत. हा जर आपण विचार केला तर हा जो करणीय प्रांत आहे, ह्या करणीय प्रांताचं एक आदर्श मूर्तिमंत रूप कोणतं आहे, तर निश्चितपणे जेव्हा आपल्या समोर अनेक नावे येतील तेव्हा रामो राजमणे सदा विजयते रामम रमेशम विजय. अर्थात भगवद्गीतेच्या विभूती योगामध्ये आपण जेव्हा सगळ्या भगवंताच्या विभूती पाहतो, रामरक्षामध्ये ही एक विभूती दिली आहे की राज्याचा जो राजमणी असतो तो म्हणजे भगवान श्रीराम, प्रत्यक्ष परब्रह्म हे जेव्हा मानवी देहात अवतरलं तेव्हा या मानवी देहाचे सगळे प्रारब्ध भोगून या प्रत्यक्ष परब्रह्माने प्रत्येक भूमिकेत, प्रत्येक ठिकाणी एक अत्यंत आदर्श व्यवस्था या आपल्या सगळ्या याच्यामध्ये निर्माण केली. प्रत्येक कोणतंही शास्त्रज्ञ एक आदर्श व्यवस्था प्रभू श्रीरामांनी निर्माण केली आहे. त्याच्यात राजकारण सुद्धा सुटलेलं नाही. आणि राजकारणाची परिभाषाच ती आहे की जिथे राज्याकरता सगळ्या प्रकारच्या अधिष्ठानाला मानून, अधिष्ठाने तत्वरूप मानून जिथे लोक राज्यासाठी काही कार्य करतात त्याला राजकारण म्हणतात. असा हा जो राज्याचा करणीय प्रांत असतो, ह्या करणीय प्रांतामध्ये राज्य करणारा पुरुषही हा अत्यंत आदर्श असावा लागतो. आणि या आदर्श रूपामध्ये आपण प्रभू श्रीरामांना बघतो. अगदी बालपणापासून तर प्रत्येक जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर जे जे काही प्रभू श्रीरामांच्या आयुष्यात प्रसंग आलेले आहेत ते सगळे प्रसंग आणि त्या प्रसंगातून आपल्याला मिळणारा संदेश हा अत्यंत एक आदर्शवत असा आहे. आणि म्हणून प्रभू श्रीरामांचं राजकारण किंवा ह्या राजकारणातले रामायणातलं राजकारण, मग ते विश्वामित्रचं आगमन असो, प्रभू श्रीरामांचं श्रीलंकेमध्ये जाणं असो, वालीचं वध असो, सुग्रीवाशी त्यांचं काही डिलिंग असो, प्रत्येक गोष्ट राजकारण हे नीतिमत्तेशी निगडित असतं. जिथे नीतिमत्ता सुटते तिथे राजकारण राहत नाही. हा संदेश आणि प्रत्यक्ष शिवराय कुलकर्णी हा विषय आपल्या समोर मांडणार आहे. अतिशय सुंदर असा विषय आहे. राम जेव्हा राजा झाले तेव्हा जे वर्णन वाल्मिकी रामायणामध्ये केलेलं जातं ते वर्णन ऐकण्यासारखं आहे. सरांच्या बोलण्यामध्ये हा सगळा विषय येईल. मी आजच्या ह्या सगळ्या पूर्ण या व्याख्यानासाठी मनपूर्वक शुभेच्छा देते. आणि निश्चितपणे एक हा विषय जो आज आपल्या सगळ्यांच्या अत्यंत जवळचा असा विषय आहे. आणि निश्चितपणे ह्या विषयाच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रातले असल्यामुळे मला असं वाटतं की काही ही जी तत्व आहे, पॉलिटिकल सायन्सेस वगैरे आपण शिकवतो, पण रामायणातल्या ही तत्व सुद्धा शिकवून त्याच्या माध्यमातून जर समाजाची जडणघडण होत असेल ना तर ते राजकारण राहत नाही. ते एक आध्यात्मिक, त्याला एक निष्ठा प्राप्त होते, अधिष्ठान प्राप्त होतं. आणि मग तो समाज हा अत्यंत प्रगतीपथावर जातो. कारण रामरायाचं जे राजकारण आहे, रामायणातलं जे राजकारण आहे तो सत्पथ आहे. राम चालती तो सत्पथच आहे आणि राजकारणाचा पथ हा सत्पथच असावा लागतो. असो, अतिशय सुंदर विषय घेऊन माननीय श्री शिवरायजी कुलकर्णी या ठिकाणी आपल्या समोर येतात आहेत. मी पूर्ण कार्यक्रमाला शुभेच्छा देते. आणि आजच्या व्याख्यानाचा जो मुख्य विषय आहे रामायणातील राजकारण, तर मला इथे फक्त थोडंसं सांगावंसं वाटतं की आपल्याकडे साहित्यामध्ये दोन परंपरा मानल्या जातात. एक महाभारत परंपरा की ज्याच्यामध्ये क्रौर्य, लालसा, हिंसा किंवा मोह असे सगळे जे मानवी नकारात्मक विकार आहेत त्यावर आधारित आहेत. त्यातले पैलू तिथे प्रकर्षाने समोर येतात. आणि याच्या अगदी उलट रामायणाचा जर विचार केला तर रामायणामध्ये सगळं सावरकरांच्या शब्दात म्हणायचं तर जे उत्तम, उदात्त, उन्नत, मोहन, मधुरत येते असं सगळं आपल्याला रामायणात आढळतं. त्याच्यात त्याग आहे, प्रेम आहे, बंधुभाव आहे, वचनबद्धता आहे, अशी सगळी गुणांची खाण रामायणामध्ये आपल्याला दिसते. म्हणजे आदर्श स्वरूप असं ते एक महाकाव्य आहे, इतिहास आहे.
आणि अगदी श्रीलंकेपासून कंबोडियापर्यंत विविध स्वरूपाच्या त्याच्या आख्यायिका आहेत. रामायणाचे सुद्धा अनेक वर्षन्स आहेत, पण आपल्याला सर्वसामान्य व्यक्तींपर्यंत जे प्रकर्षाने पोचतं ते असतं वाल्मिकी रामायण. आणि त्याच्यात आपण साधारण रामायणामध्ये राजकारण कुठे असं वाटतं, म्हणजे अगदी सोपं कथानक आहे. आदो राम तपोवनादि गमनम हत्वा मृगम कांचनम वैदेही हरणम जटायु मरणम सुग्रीव संभाषणम वाली निर्दलनम समुद्रतरणम लंकापुरी दाहनम पश्चात रावण कुंभकर्ण हननम एतद्दी रामायण. मग या सगळ्या साध्या सोप्या सरळ रामायणात एक कैकेयी किंवा अगदी रावणाचा जर अपवाद वगळला तर नकारात्मक असं काही नाहीये, खरं पात्र अशी फारशी नाहीये. आणि मग त्यात राजकारण आलं कुठं. तर मला अशी थोडीशी शंकाही वाटली की आपले आजचे वक्ते हे भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाचे प्रवक्ते आहेत, त्यामुळे त्यांना रामायणात सुद्धा राजकारण दिसले की काय असं मला वाटलं. पण मला कल्पना आहे की त्यांनी रेशीम बागे याच विषयावर व्याख्यान दिले आणि ते अतिशय गाजलं होतं. त्यामुळे अर्थातच त्यांच्या अभ्यासाचा आणि चिंतनाचा विषय आहे, त्यामुळे ते तर तो आपल्यासमोर मांडतीलच. पण या व्याख्याते म्हणून त्यांचं नाव आहे, त्या व्यतिरिक्त शिवरायजी यांच्याबद्दलही सांगायला हवं की ते तरुण भारतमध्ये 20 वर्षांपेक्षा अधिक काळ कार्यरत होते आणि त्यात त्यांनी सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय अशा विविध विषयांवर लेखन पण केलेलं आहे. त्यांनी भाजपमध्ये प्रांत कार्याध्यक्ष, माजी संघटन मंत्रीपद ही सुद्धा भूषवलेली आहे. स्थापत्य अभियांत्रिकीची पदविका त्यांनी घेतलेली आहे. काही काळ त्यांनी संघ प्रचारक म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. अनेक सांस्कृतिक सांगीतिक कार्यक्रमांचं निवेदन ते करतात. उत्तम व्याख्याते तर ते आहेतच. 1857च्या स्वातंत्र्य लढ्यावर आधारित 2 नाटकांचं त्यांनी लेखनही केलंय. ताटी उघडा ज्ञानेश्वरा आणि राजा शिवछत्रपती या महानाट्यांचं त्यांनी दिग्दर्शनही केलेलं आहे. राजदत्त दिग्दर्शित पंडित पंजाबराव देशमुख यांच्यावर आधारित चित्रपटात पंजाबरावांच्या वडिलांची भूमिका शिवरायांनी केलेली आहे. अनेक छंद जोपासणारं असं हे अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. ते अमरावतीच्या राजकीयच नव्हे तर सांस्कृतिक क्षेत्रातही एक अतिशय महत्वाचं नाव आहे. आणि अमरावतीकर या नात्याने ते आपले शेजारीकर आहेतच, पण अकोल्याचे ते जावई सुद्धा आहेत. वाचनालयाच्या सोमन मॅडम आणि प्रख्यात बासरी वादक ज्या इथे उपस्थित आहेत, प्रशांत अग्निहोत्री, त्यांचे ते मेवणे आहेत. त्यांच्याशी जेव्हा माझा प्रथम परिचय झाला अंदमान संमेलनाच्या निमित्ताने, तेव्हा कळलं की त्यांचं नाव शिवराय आहे आणि त्यांच्या पत्नीचं नाव ही सईबाई म्हणजे सई आहे. मग मनात विचार आला की मुलाचं नाव शंभूराजे असू शकेल, तर खरंच त्यांच्या मुलाचं नाव शंभू आहे आणि मुलीचं नाव गाडगी आहे. असा त्यांचा परिवार. शिवरायजींना विनंती करते की रामायणातलं राजकारण या विषयाबद्दल श्रोत्यांमधलं आणि माझ्याही मनातलं जे कुतूहल आहे ते आपल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानाने त्यांनी शमवावं आणि त्यासाठी या विषयावर बोलण्यासाठी मी त्यांना मंचावर पाचारण करते. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया माननीय शिवरायजी कुलकर्णी. ज्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ही व्याख्यानमाला आयोजित केली आहे, ज्याचा उल्लेख सगळे अकोलेकर आणि संबंधित लोक बेबी आपे असा करतात, त्यांना अभिवादन करतो. आजच्या या व्याख्यान सत्राच्या अध्यक्ष डॉक्टर वसुधा देव, मंचावर उपस्थित असलेले प्राचार्य डॉक्टर पिंपरकर सर, ज्यांनी मला इथे बोलवण्यासाठी खूप पाठपुरावा केला, ते या वाचनालयाचे सचिव राजेंद्रजी मेटकी, माझे मित्र मोठे बंधू राजूजी सांगवीकर, आणि ज्यांच्या लेखनाचा आणि वक्तृत्वाचा मी स्वतः फॅन आहे. अंदमानला माझ्यासोबत त्या एका परिसंवादामध्ये होत्या आणि आता जे समाज माध्यम आहेत त्यांनी जे काही तरुणाईमध्ये जे काही खळबळ चालू आहे सगळे, त्यावर अत्यंत सोप्या भाषेमध्ये आणि रंजकता वाढेल असं मात्र बोधप्रत लिखाण ज्या करतात त्या भूमी मोडकजी. या कार्यक्रमाचं देखील अतिशय नेटकं आणि सुंदर संचालन त्यांनी केलं. इथे उपस्थित बरेच नाव परिचित आहेत, पण त्यामध्ये वेळ जाईल आणि काही सुटल्याचा ते मी घेऊ इच्छित नाही माझ्याकडे.
अपश्रेय म्हणून इथे उपस्थित सर्व नागरिक बंधू आणि भगिनी. मोहिनीजी म्हणाले त्याप्रमाणे अगदी खरं आहे की जेव्हा मी रामायणातील राजकारण असा विषय निवडला तेव्हा मला अनेकांनी फोन करून असं विचारलं की महाभारतामध्ये राजकारण आहे पण तुला रामायणामध्ये राजकारण दिसत आहे तर तू आता पूर्णपणे राजकीय झालेला आहे. म्हणजे भारतीय जनता पार्टीचं काम करण्याच्या पूर्वी मी काही राजकीय कार्यकर्ता नव्हतो, पत्रकार होतो किंवा संघाचं काम करणारा कार्यकर्ता होतो. पण भाजपात गेलो आणि रामायणाचं तुला राजकारण दिसायला लागलं असं अनेकांनी मला म्हटलं. पण माझं स्वतःचं अत्यंत प्रामाणिक मत आहे की मी माझ्या भाषणामध्ये रामराया भगवान श्रीरामचंद्राचा उल्लेख रामाचा करणार नाही. राम असाच उल्लेख करेन. मला असं दिसतं की रामाच्या जीवनामध्ये रामचंद्रांच्या जीवनामध्ये संपूर्ण जीवन जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये पूर्णपणे राजकारण आहे. तो राजकारणाशी संबंधित विषय आहे. श्रीरामचंद्र सत्यवचनी होते, एकपत्नी व्रत होते आणि त्यांचं जे काही मर्यादा पुरुषोत्तम असं वर्णन आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे. त्याच्यामुळे स्वाभाविकपणे आपल्यावर तो संस्कार आहे तो खराही आहे की चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकैकमक्षरम पुंसाम महापातक नाशनम, की प्रभू श्रीरामचंद्राच्या नावातील एका अक्षराचा जरी जप केला किंवा त्याचं उच्चारण केलं तर आपलं महापातक नष्ट होईल, संपेल. असे राम आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये आहे. दली माडगुळकरांनी काव्य नव्हे हा अमृत संच असं म्हटलेलं आहे आणि रामायण ही भारतीय भावभावनांची भागीरथी आहे. त्याच्यामुळे राम तुमच्या माझ्या जीवनातला अविभाज्य भाग आहे. आता ज्या श्रीराम जन्मभूमीचा उल्लेख आता सूचना देताना केला त्या श्रीराम जन्मभूमीवर जे भव्य मंदिर होणार आहे, काही हजार वर्षांचं आपल्या सगळ्यांचं स्वप्न हे साकार होणार आहे. त्या राम जन्मभूमीवर परकीय आक्रमकांनी जो हल्ला चढवला तो देखील यासाठी चढवला की भारतीयांच्या मनातला राम, हिंदूंच्या मनातला राम नाहीसा झाला पाहिजे. आपण म्हणतो की या गोष्टीतला राम गेला तसा समाजातला या देशातला राम गेला पाहिजे या एका उद्देशाने राम जन्मभूमीवर परकीय आक्रमकांनी बाबरने हल्ला केला. तर रामाचं हे महत्व आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये आहे. राम ही आपली राष्ट्रीय अस्मिता आहे आणि म्हणून मग काय होतं बरेचदा की आम्ही एखादी वस्तू देवारात बसवली की मग राम जन्माला त्याला पाळण्यात टाकणं आणि केवळ जप करून आमचं पातक नष्ट होईल म्हणून रामरायाची आराधना करणं, यामध्ये जी राष्ट्रीय अस्मिता असलेला राम आहे तो राम आमच्या सगळ्यांच्या समोर येत नाही. आणि रामकथा ही सगळ्यांना माहिती आहे. रामकथा काही नवीन नाही. वाल्मिकींनी रामकथा लिहिली तर वाल्मिकींचीच रामकथा आपण प्रमाण मानली पाहिजे. याचं कारण असं आहे की वाल्मिकी हे रामायणाचा एक भाग होते, रामायणाचे प्रत्यक्षदर्शी होते. रामायणामध्ये राम कार्य जे झालं त्या कार्यामध्ये देखील वाल्मिकींचा प्रत्यक्ष सहभाग होता. आणि म्हणून जे जे घडतं आहे ते रोज जसे आपण क्रिकेटच्या मॅचचं धावतं समालोचन ऐकतो त्याप्रमाणे जसं जसं रामायण घडत होतं तसं तसं ते लिहिलं जात होतं. आणि म्हणून वाल्मिकींनी जे काही रामायण लिहिलेलं आहे ते रामायण जर आपण प्रमाण मानलं, त्यानंतर हजारो लेखकांनी आपल्या काव्य प्रतिभांनी ललित लेखनाच्या द्वारे आपल्या कल्पनाशक्तीच्या आधारे विविध अंगाने रामकथा लिहिल्या. त्यात अनेक प्रसंग नंतर आले. अनेक साहित्यिकांनी अतिशय आपल्या प्रतिभेच्या आधारावर रामायणातील अनेक प्रसंग फुलवले. हे सगळं आनंददायी जरी असलं तरी रामाचं जे जीवन
रामाचं जे कार्य वाल्मिकींनी वाल्मिकी रामायणामध्ये अयोध्या कांडापासून ते युद्ध कांडापर्यंत हे प्रामुख्याने लिहिलेलं आहे. आणि जे रामायणाचे अभ्यासक आहेत त्या सगळ्यांच्या मते बालकांड जे आहे आणि युद्धानंतरचं जे रामायण म्हणजे त्याला आपण उत्तर रामायण म्हणतो, हे उत्तर रामायण नंतर लिहिल्या गेलेलं आहे, ते वाल्मिकीच्या मूळ रामायणामध्ये नाही असं अभ्यासकांचं मत आहे. आणि त्याच्यामुळे अयोध्या कांडापासून वाल्मिकीच्या रामायणाला प्रारंभ होतो आणि युद्ध कांडापाशी येऊन वाल्मिकींचं रामायण संपतं. हा जो पूर्ण काळ आहे रामाच्या जीवनातला, या काळाकडे जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात असं येईल की रामाच्या जीवनामध्ये राजकारणाला अनन्यसाधारण महत्व होतं. आता राजकारण म्हणजे याचा बरेचदा आपल्या सामान्य जीवनामध्ये आपण असा अर्थ काढतो की निवडणुका लढणे, त्यासाठी आवश्यक त्या गोष्टी जमा करणे किंवा कुरघोडी करण्यासाठी नॅरेटिव्ह वॉर लढणे, हे राजकारण आहे का? ते राजकारण नाही. जसं आता आपल्या अध्यक्षांनी भाषणामध्ये सांगितलं की राज्यासाठी जे केलं जातं, राष्ट्रासाठी जे केलं जातं, आणि राष्ट्रसंकल्पना निश्चितच रामाच्या समोर होती. आणि म्हणूनच अपि स्वर्णमयी लंका नवे लक्ष्मण रोचते जननी जन्मभूमिष्ठ स्वर्गातपी गरीक्षेचं लंकेमध्ये श्रीरामांनी उद्गार काढले युद्ध विजयी झाल्यानंतर की सोने में काटे चुभते है, मिट्टी में है फूल खिले, स्वर्णमयी लंका न मिले मा अवधपुरी की धूल मिले. तर राष्ट्रसंकल्पनेचं द्योतक आहे आणि राष्ट्राच्या कल्याणासाठी मी हे सगळं केलं पाहिजे, हे माझं दायित्व आहे आणि ही माझ्यावर टाकल्या गेलेली जबाबदारी आहे, हे समजून संपूर्ण रामायण पुढे पुढे आकार घेत गेलं असं मला त्यातल्या घटनाक्रमावरून वाटतं आणि तेच सांगण्याचा मी प्रयत्न आपल्या सगळ्यांना करणार आहे. आता अध्यक्षांनी उल्लेख केला आणि म्हणून खरंच या रामायणाची सुरुवात कुठून जर होत असेल तर ती विश्वामित्रांपासून होती. आणि एके दिवशी विश्वामित्र दशरथाच्या दरबारामध्ये येतात आणि दशरथाला रामाची मागणी करतात. हा प्रसंग आपण डोळ्यासमोर आणला पाहिजे की विश्वामित्र दशरथाच्या दरबारामध्ये आलेले आहे आणि तो काळ असा आहे की त्या काळामध्ये राम हा लोकप्रिय झालेला आहे. राम हा वृद्धापकाळाकडे झुकलेल्या दशरथाला आपला भविष्यातला आधार वाटायला लागलेला आहे. संपूर्ण अयोध्या रामावर प्रेम करते आहे. दशरथाच्या मनामध्ये देखील द्वंद्व आहे की आपण कौशल्याशी लग्न केलं, पण कौशल्यानंतर मगधमध्ये गेलो, मगधमध्ये मगधचा राजा लढाई हारला, तिथे आपण सुमित्रीच्या सौंदर्यावर भाळलो आणि सुमित्रेला देखील पत्नी केलं. सुमित्रेने ते मनपूर्वक स्वीकारलेलं नाही. नंतर पुन्हा कैकेयीच्या बाबतीतही तोच प्रसंग घडला. कैकेयी देखील दशरथांनी पत्नी करून घेतलेली आहे आणि दशरथांच्या अंतःपुरामध्ये अशा अनेक स्त्रिया या युद्धामध्ये जिंकलेल्या, शरण आलेल्या, भेट म्हणून दिल्या गेलेल्या अशा अनेक स्त्रिया आहेत. पण वृद्धापकाळाच्या दिशेने जाणाऱ्या दशरथाला हे वाटायला लागलेलं आहे की आतापर्यंत आपण कौशल्यावर देखील अन्याय केलेला आहे. कैकेयीच्या मनामध्ये सुडाची भावना आहे आणि यातून आपल्या या वंशाचं पुढे पोतेर होऊ शकतं, मातेर होऊ शकते. आणि म्हणून दशरथाच्या डोळ्यासमोर युवराज म्हणून योग्य निवड राम आहे. राम लाडका बनत चाललेला आहे त्याच्या गुणांमुळे, त्याच्या वागण्यामुळे, त्याच्या संयमामुळे. वागण्यातल्या मर्यादा रामाला कळतात आणि आता रामाचा विवाह देखील केला पाहिजे. एखादं चांगलं आर्य राजघराणं शोधलं पाहिजे आणि त्यात रामाचा विवाह केला पाहिजे आणि रामाला युवराज्याभिषेक रामाचा करून त्याला युवराज केलं पाहिजे. या मानसिकतेत दशरथ असताना विश्वामित्र त्या ठिकाणी आलेले आहे. विश्वामित्रांचं दरबारात येणं दशरथाला नक्कीच कळलं की विश्वामित्र तसे नाही येऊ शकत. विश्वामित्रांना एक सवय नाही आहे की रस्त्याने जाताना, मार्गक्रमण करताना जर कुठे राजदरबार लागत असेल, राजाचा महाल लागत असेल तर आपण त्या राजाकडे गेलं पाहिजे, ही विश्वामित्रांची सवय नाही आहे. विश्वामित्र त्या ऋषींच्या कुळातले नाही. म्हणजे उदाहरण म्हणून जर नारदांचं घ्यायचं झालं तर नारद केव्हाही कुठेही प्रगट होऊ शकत होते, नारद कुठेही जाऊ शकत होते. आणि नारद जर आले
तो कोणी दचकण्याचं कारण नाही, कोणाला धक्का लागण्याचं कारण नाही. पण विश्वामित्र येणं म्हणजे 440चा व्होल्ट आहे. हे अकारण आलेले नाही, काहीतरी कारण घेऊन इथे आलेले आहे. आणि कशासाठी आलेले आहेत? दशरथ चिंतातूर आहे आणि विश्वामित्र थेट मागणी करतात दशरथाला की मला तुझा पुत्र राम हवा आहे. दशरथ विचारतात की राम कशासाठी पाहिजे? तर विश्वामित्र दशरथाच्या समोर सगळा पाढा वाचतात की तू थकलेला आहे, भोगविलासी झालेला आहे, भोगामध्ये धन्यता मानणारा आहे, तुझी व्यवस्था भ्रष्ट झालेली आहे, सत्ता लोलूप लोकांची गर्दी तुझ्या भोवती झालेली आहे. आणि जे सत्ता लोलूप लोक असतात ते आपल्या कर्णधाराचे, आपल्या नेत्याचे कान खात असतात. आपल्या नेत्याला, आपल्या राजाला जे काही चांगलं वाटेल, जे काही आवडेल, जे काही त्याच्या मनाला रुचेल असंच त्याच्याशी बोललं पाहिजे, अशी यंत्रणा, भ्रष्ट झालेली सत्ता लोलूप यंत्रणा तुझ्या भोवती जमा झालेली आहे. आणि त्याच्यामुळे तुझ्या या राज्याच्या परिघाच्या भोवती काय सुरू आहे आणि तुझ्या राज्यात देखील काय सुरू आहे हे तुला कळेल असं झालेलं आहे. आणि म्हणून ज्या काही समस्या अवतीभोवती उद्भवलेल्या आहेत या समस्यांवर उत्तर म्हणून मला तुझा ज्येष्ठ धनुर्धर पुत्र, ज्यांनी अल्पावधीमध्ये आपल्या सद्गुणांची ख्याती, त्याच्या सद्गुणांची ख्याती परिसरामध्ये पसरलेली आहे, असा राम तुला मला द्यावा लागणार आहे. दशरथाने सगळे प्रयत्न करून पाहिले की मी स्वतः, माझं संपूर्ण सैन्य, तुम्हाला कल्पना आहे की मी चक्रवर्ती सम्राट आहे, त्याचं एवढं मोठं सैन्य आहे आणि मला लढण्याचा अनुभव आहे. मी लढाया केलेल्या आहेत, जिंकलेल्या आहेत, राक्षसांची लढाई केलेली आहे, वेळप्रसंगी मी देवांशीही लढायला कमी केलेलं नाही. तर ऋषीवर तुम्ही मला सांगा, मी माझं सैन्य घेऊन तुमच्यासोबत चालतो, कुठे चालायचं ते सांगा, काय करायचं ते सांगा. विश्वामित्रांच्या समोर तळतायत मारीच, सुबाहू, शूर्पणखा, त्राटिका, तिकडे दंडकारण्यामध्ये बसलेले खरदूषण, हे सगळे जण समुद्राच्या पलीकडे लंकेमध्ये बसलेल्या रावणाचे हस्त, जे या संपूर्ण आर्यावर्तामध्ये धुमाकूळ घालत आहेत, यांचा बंदोबस्त करण्यासाठी दशरथ पुरेसा नाही. आणि दशरथ काही ठिकाणी येऊन त्यांनी संघर्ष जरी केला तरी वृद्धापकाळाकडे झुकलेला आणि भोगविलासात रममाण झालेला आणि आपल्या पुत्रप्राप्तीनंतर त्या पुत्रांच्या त्या सगळ्या गोतावळ्यामध्ये रमलेला दशरथ एखाद दुसरी लढाई करेल, पण आर्यावर्ताच्या भविष्याचं काय हा प्रश्न विश्वामित्रांच्या समोर आहे. आणि म्हणून विश्वामित्र त्याला सांगतात की नाही, तुला माझा शब्द पाळायचा असेल तर तुला मला रामाला द्यावा लागेल. वसिष्ठ मध्यस्थी करतात, त्यांना माहिती आहे की विश्वामित्र मागायला आलेले आहेत आणि विश्वामित्रांना हो म्हटलं तर दशरथाचा कोप आपल्यावर उडवणार आहे, कारण की राम द्यायचा आहे आणि राम देण्याच्या मानसिकतेमध्ये दशरथ नाही आहे. आणि नाही दिलं तर विश्वामित्र मित्र काय करतील याचा नेम नाही. आणि म्हणून वसिष्ठ मध्यस्थी करतात आणि विश्वामित्रांना शब्द मागतात त्यामुळे 10 दिवसांसाठी तुम्हाला रामाला सोपवतो आणि या 10 दिवसामध्ये रामाच्या जीविताला धोका होणार नाही. तुम्ही जसं रामाला इथून घेऊन जात आहात तसा राम तुम्ही आमच्याकडे सोपवावा असा शब्द वसिष्ठ टाकतात आणि जड अंतःकरणाने रामाला विश्वामित्रांच्या ताब्यामध्ये सोपवलं जातं. आता गतिमांच्या ज्या शब्दांचा उल्लेख केला, राम चालवले तो तर सत्पथ, तर लक्ष्मणासाठी रामाचा मार्ग हा सत्पथ आहे. आणि सुमित्रेने लक्ष्मणाच्या डोक्यामध्ये लहानपणापासून एक बिंबवलेला आहे. सुमित्रा तापट आहे, तिला सत्य काय असत्य काय हे कळतं. आपला पती किती भोगविलासामध्ये रमलेला आहे आणि त्यांनी कौशल्यावर कसा कसा अन्याय केलेला आहे आणि उद्या चालून कैकेयी या राज्यामध्ये काय उभं करणार आहे याची पूर्ण ब्ल्यूप्रिंट, याचं नीलचित्र हे सुमित्रेच्या डोळ्यासमोर स्पष्ट आहे. आणि म्हणून तिने लक्ष्मणाला एकच धडा दिलेला लहानपणापासून
की तुला रामाच्या पावलांवर चालायचं. त्यामुळे राम मिळाला की लक्ष्मण आहेच. राम एकटा कुठेच राहणार नाही, रामासोबत लक्ष्मण मिळणारच. आणि म्हणून राम जसा विश्वामित्रांच्या ताब्यात गेला, रामराया त्यांच्या ताब्यात गेले, रामचंद्र त्यांच्यासोबत गेले, तसे लक्ष्मण देखील त्यांच्यासोबत जायला तयार झाले. आणि राम लक्ष्मणाची जोडी विश्वामित्रांसोबत अयोध्या सोडून बाहेर निघाले. तोपर्यंत धनुर्विद्येमध्ये पारंगत झालेल्या, शास्त्रामध्ये पारंगत झालेल्या, विविध ऋषीमुनींकडून वशिष्ठांकडून जे काही शिक्षण घेतलं असेल ते ज्ञानार्जन केलेल्या रामाला जेव्हा अयोध्येची वेस सोडावी लागली, रथ सोडावा लागला, सैन्य सोडावं लागलं, आणि विश्वामित्र त्यांचे सहकारी ऋषी आणि त्यांच्यासोबत जेव्हा राम लक्ष्मण रस्त्याने पायी चालायला लागले, तेव्हा आपल्या प्रदेशाची, आपल्या आर्यावर्ताची करुण कथा ही रामाच्या समोर उभी राहणं सुरू झालं. विश्वामित्राने दाखवणं सुरू केलं की हे बघ, हे हाडांचे सांगाडे सगळे पडलेले. दशरथांचं म्हणणं आहे की नाही, माझ्या राज्यामध्ये सगळे लोक सुखी आहेत. मग हाडांचे सांगाडे कोणाचे आहेत? कोणाचे आहेत? ऋषीवर मुनीवर कोणाचे आहेत? इथे यज्ञ करणारे, आश्रमशाळा चालवणारे, गुरुकुल चालवणारे, या आर्यावर्तासाठी नवी पिढी घडवणारे, संस्कारक्षम पिढी घडवणारे जे काही गुरुकुल असतील त्यांच्या यज्ञामध्ये बाधा टाकणारे, समुद्रापल्यात राहणाऱ्या लंकेतील रावणाचे हस्त हे तुझ्या माझ्या भोवती येऊन बसलेले आहेत. रामाने हाडाचे सांगाडे यापूर्वी बघितलेले नाही. काय अवस्था आहे, प्रदेशच्या प्रदेश ओसाड झालेले आहे, गावाच्या गावं भयभीत आहेत. तरुण मुलींवर व्यभिचार होतो आहे, महिलांवर व्यभिचार होतो आहे, माता भगिनींवर व्यभिचार, अन्य अत्याचार होतो आहे. लोक खुल्यान व्यभिचार करतायत. राक्षसांच्या म्हणण्यानुसार जर आपण वागलो नाही तर आपलं सर्वस्व जाईल. म्हणून ते जे म्हणतील ते करण्याची मानसिकता जनतेची झालेली आहे. जनता भयभीत आहे. याची कल्पना रामाला नव्हती. विश्वामित्रांनी हे रामाला दाखवलं सगळं, ते तुला बघावं लागेल. कारण की विश्वामित्रांच्या डोक्यामध्ये गोष्ट स्पष्ट होती की दशरथाला हे कळत असलं तरी दशरथ या नादी लागणार नाही, कारण की आता तो दशरथाचा स्वभाव राहिलेला नाही. दशरथ हे करू शकणार नाही. आणि म्हणून उद्याचं आल्यावर सुरक्षित जर ठेवायचं असेल, देश सुरक्षित ठेवायचा असेल तर कोणाला घडवलं पाहिजे, कोणावर संस्कार केला पाहिजे, कोणाला हे दाखवलं पाहिजे, कोणाच्या मनामध्ये ही प्रेरणा निर्माण केली पाहिजे. त्यासाठी उद्याचा राजा, त्या राजाला आकार देण्यासाठी विश्वामित्रांनी रामाला सोबत घेतलेलं होतं. वंचितांचं जगणं काय असतं की तुझ्या या राज्यामध्ये सुख नाही आहे, तुमचे सैनिक तुमच्यापर्यंत देत असलेली बातमी खरी नसते. ही जी प्रजा आहे, ही प्रजा जी राक्षसांकडून गांजवली जाते, याच्यावर अत्याचार होता, हे रोखणारा तुमचा एकही सेनापती, हे रोखणारा तुमचा एकही सेनानायक हा तुमच्या चौक्यांवर नाही. तो विकला गेलाय, तो राक्षसांना विकला गेला. राक्षसांना जे पाहिजे ते तो पहिले राक्षसांना देतो आणि जनतेची प्रतारणा आपल्या डोळ्यांनी, उघड्या डोळ्यांनी बघतो. हे बाहुल राक्षसाचं उदाहरण सगळ्यात पहिले विश्वामित्रांनी श्रीरामाला दाखवलं की हा तुमचा चौकीवरचा सेनानायक आहे, याचं संपूर्ण कुटुंब भ्रष्ट झालेलं आहे, याला याची सत्ता प्रिय आहे. तुमच्याकडून याला कधीही विचारणा होत नाही की आपला परिसर कसा आहे, कसा राखला आहे. त्याची ती वतनदारी झालेली आहे आणि तो राक्षसांना खुली छूट देतो. लोक त्याच्याकडे तक्रारी घेऊन गेले तर तो देखील राक्षसांना, लोकांना त्रास देतो. हे सांगितल्यानंतर रामाने राक्षसांच्या पहिले जर कोणाचा वध केला असेल तर तो बहुल राक्षसा केला. जो त्यांचा सेनानायक होता,
चौकीवरचा सेनानायक होता, सीमांत भागातला सेनानायक होता. विश्वामित्रांना रामाच्या समोर दाखवायचं होतं. विश्वामित्रांजवळ दिव्यास्त्र होते, अत्यंत तपश्चर्येने त्यांनी मिळवलेले होते, आपल्या गुरुजनांकडून मिळवलेले होते. या दिव्यास्त्रांचं उद्याच्या भरतवर्षामध्ये हे कोणाच्या हाती लागावे, हे योग्य हाती लागले पाहिजे. जर राक्षसांच्या हाती लागले तर अनर्थ होईल, आणि म्हणून हे योग्य हातामध्ये सोपवले गेले पाहिजे, यासाठी आम्हाला बाहेर काढलं. या सगळ्या प्रवासामध्ये विश्वामित्र रामाला कंटका किरण मार्ग दाखवत आहेत. अब तक सुमनो पर चलते थे, अब काटो पर चलना सीखो. की राजमहालातला ऐशाराम पुरे झाला, ऐश्वर पुष्कळ झालं. दशरथाच्या जवळ तुम्ही राहिले, सोन्याच्या चमच्यानी तुमचं पोट भरवलं जाईल, तुमचं पोट कौतुक होईल, प्रजेचे हाल होतील. तुमच्या अवतीभोवतीचं जे काही प्रशासन आहे, जी काही सेना आहे, तुमच्या अवतीभोवती जे काही जमलेले सगळे पिछलग्गू आहेत, हे सगळे तुमच्या कानामध्ये तुम्हाला जे आवडेल तेच सांगतायत, वस्तुस्थिती ही नाही. हे दिव्यास्त्र धारण करण्याची क्षमता बौद्धिक पातळीवर, मानसिक पातळीवर, शारीरिक पातळीवर ही क्षमता रामरायामध्ये निर्माण झाली पाहिजे, हा विश्वामित्रांचा प्रयत्न आहे. उद्याचा राजा घडवणे. मला असं वाटतं की हे राजकारण आहे. कोणीही ऋषी कथा सरळ सरळ जर समोर गेली असती तर रामाची मागणी केलीच नसती. जेव्हा दशरथ म्हणायला तयार होता की मी सैन्य घेऊन यायला तयार आहे, तर त्याच्यावर त्यांनी मानलं असतं. पण ही योजना होती, ही ठरवून होती. ऋषिकुळ एकत्र आलेले होते, ऋषिकुळामध्ये संपर्क व्यवस्था निर्माण झालेली होती. सगळ्यांमध्ये एक आशेचा किरण दिसू लागला होता की अयोध्येमध्ये कोणीतरी राम नावाचा तरुण जन्माला आलेला आहे, जो आता अस्तित्वात असलेल्या आर्यवर्ताच्या राजांपेक्षा वेगळा आहे. त्याच्याजवळ विवेक आहे, तो मर्यादांचं पालन करणारा आहे, शब्दाला जागणारा आहे, सत्यवचनी आहे. एक वेळा त्यांनी जर निर्धार केला तर त्या निर्धारापासून कधीही न ढळणारा आहे. हे गुण ओळखून, हे वैशिष्ट्य ओळखून सगळ्या ऋषिकुळांमध्ये संपर्क यंत्रणा प्रस्थापित करून एका योजनेच्या अंतर्गत विश्वामित्रांनी रामाला बाहेर काढलेला. रामाचं प्रत्येक पाऊल ही चाचणी आहे विश्वामित्रांसोबत असताना. विश्वामित्र एक एक कथा सांगतात आणि त्या कथेमध्ये आपण ज्याची निवड केलेली आहे तो परीक्षेला उतरतो की नाही हे देखील विश्वामित्र बघताय. तुमचा भ्रष्ट झालेला सेनानायक हा प्रजेला कसं प्रताडित करतो हे सांगितल्यावर राम जेव्हा त्याचा वध करतो तेव्हा विश्वामित्रांच्या चेहऱ्यावर समाधानाची लकीर उमटते की चला ही पहिली चाचणी उत्तीर्ण झालेली आहे, आपली निवड योग्य ठरलेली आहे. रस्त्याने जाताना एक ओसाड प्रदेश विश्वामित्र रामाला दाखवतात. रामराय विचारतात की मी तर असं ऐकत होतो की आमच्या इथे सगळ्या दुधा तुपाच्या नद्या वाहत आहेत आमच्या राज्यामध्ये, पण हे काय दुसरं ओसाड आहे, इथं कोणीच राहत नाही, इथे काही विकास झालेला नाही, इथे व्यवस्था नाही, इथे यंत्रणा नाही. तर विश्वामित्र पुन्हा रामाला कथा सांगतात की अरे बाबा एकेकाळी हा सगळा भाग जो होता हा सधन भाग होता, इथे खूप छान शेती होती, उत्तम प्रकारची, लोक नांदत होते, गावं नांदत होते, गौतम ऋषींचा इथे आश्रम होता. पण आता हे सगळं ओसाड झालेला, हा प्रदेश अहल्या झालेला आहे. हल म्हणजे नांगर, जिथे हल चाललेलंच नाही कधी, असा ओसाड प्रदेश झालेला आहे. तिथे ती गौतमाची पत्नी, तिच्यावर इंद्राने अत्याचार केला, तिचंही पाऊल चुकलं म्हणून तिला सगळ्यांनी वाळीत टाकलेला आहे आणि वंचिताचं जीवन जगते आहे. अनेक वर्ष झाले तिला कोणी स्वीकारत नाही. तिचा मुलगा तिकडे स्थिरध्वज जनकाकडे, त्यांच्याकडे ऋषी म्हणून तो चालला गेला. गौतमाने तिला सोडून दिलं, तिला कोणी आपलं करायला तयार नाही. रामराय तुझ्या
तुझ्या राज्यात ही महिला वंचिताचं जीणं जगते आहे, तिला कोणी बोलत नाही, हिला सगळ्यांनी बाळीत टाकले. काय करायचं? विश्वामित्रांनी निवडलेले राम ते म्हणतात की ह्या जो वंचित आहेत तर यांना मला जवळ करावं लागेल. मी यांना चांगलं म्हटलं, मी यांना माता म्हटलं तर समाज यांना माता म्हणेल. मी जर यांना दूर ढकललं तर समाज यांना आणखी दूर ढकलेल. आणि म्हणून यांचं वंचिताचं जीवन, पीडिताचं, वंचिताचं, शोषिताचं जीवन याकडे बघण्याचा राजाचा दृष्टिकोन काय असावा? समाजाने वाईट टाकलं, त्याच्या हातून पाप घडलं म्हणून वाईट टाकलं. पण नाही, त्यांना या मार्गावरून पुन्हा समाजामध्ये सगळ्यांसोबत जगण्याची संधी ही राजाला द्यावी लागेल. आणि म्हणून राम अहल्येचा स्वीकार करतात. अहल्येला विनंती करतात की नाही नाही, तुम्ही विसरून जा सगळं जे काही झालं आहे. मी राजा राम, मी युवराज राम, अयोध्या नरेश दशरथाचा मुलगा, मी समाजाला सांगेल, ओढून सांगेल की यांच्याकडे कोणी वंचित म्हणून बघायचं नाही. याचे हक्क यांना मिळाले पाहिजे, यांना जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. कोणीही स्त्री, कोणीही महिला या पद्धतीने आमच्या राज्यामध्ये या पद्धतीने जीवन जगता कामा नये. विश्वामित्रांनी प्रसंग सांगायचा, विश्वामित्रांनी नवीन चाचणी घ्यायची आणि रामाने त्याचं उत्तीर्ण व्हायचं. असा हा सगळा प्रवास आहे. 65 प्रकारचे अस्त्र, शस्त्र, दिव्यास्त्र असा उल्लेख वाल्मिकी रामायणामध्ये आहे, 6000 वर्षापूर्वी केलेला. की 65 प्रकारचे अस्त्र, शस्त्र, दिव्यास्त्र हे विश्वामित्रांनी रामाला या 10 दिवसामध्ये दिले. त्याला उभं केलं. उद्याचा राजा हा रथामध्ये नुसता बसून मखमाली रस्त्यांवरून चालता कामा नये. त्याला दगड, धोंडे, ठेचकाण, काटे, जंगल, सर्व प्रकारचे रस्ते, रात्र जागरण, सतत संकटाशी सामना. एखाद्या मातीच्या गोळ्याला आकार द्यावा त्याप्रमाणे विश्वामित्र रोज नवं आव्हान रामाच्या समोर उभं करतायत. आणि यातला एक दिवस की हेच श्रीराम हे यज्ञामध्ये बाधा आणणाऱ्या सुबाहू, त्राटिका यांचा वध करून विश्वामित्रांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करतात की हो, आपली निवड योग्य आहे, उद्याचा राजा हा असा असायला पाहिजे. आणि तिथून रामाच्या मनामध्ये कल्पना उभी होते की आज विश्वामित्रांनी 10 दिवसासाठी मला बाहेर काढलं, तर या 10 दिवसामध्ये मी किती भूभाग मोकळा करू शकलो, किती भूभागाच्या लोकांना मी अभय देऊ शकलो, किती लोकांना मी प्रताडित होण्यापासून वाचवू शकलो, हे प्रमाण खूप कमी आहे, नगण्य आहे. आणि म्हणून संपूर्ण भरतभूमीमध्ये, भारतवर्षामध्ये आपल्याला हे मिशन हाती घ्यावं लागणार आहे. त्याच्या डोळ्यासमोर वडिलांचं चित्र उभं झालं की एकेकाळचे चक्रवर्ती सम्राट दशरथ खरंच हे करू शकतील का? कोण रावण आहे? समुद्राच्या पलीकडे बसलेला रावण, त्याचं सैन्य, त्याचे राक्षस ते इथे येऊन धुमाकूळ घालतात. मोठी संपर्क यंत्रणा त्यांची निर्माण झालेली आहे. सगळी प्रजा त्याच्या काचेखाली चिरडली जाते आहे. विश्वामित्रांच्या सांगण्यानुसार समोरच्या दंडकारण्यामध्ये 14,000 राक्षसांची सेना ही तिथे उच्छाद त्यांनी मांडलेला आहे. हे कसं संपेल? दशरथ हे संपवू शकणार आहे का? ठिकठिकाणचे राजे हे आपल्या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये मशगूल आहे, ऐशारामामध्ये मशगूल आहे. कोण लढेल? याचं संघटन कोण करेल? हे सगळे प्रश्न रामाच्या समोर आहेत. आणि विश्वामित्रांच्या डोक्यातली योजना सुरू झाली. जर उद्याची लढाई लढायची असेल तर उद्याच्या लढाईमध्ये राजघराणे एकमेकांच्या विरोधात उभे राहता कामा नये. आणि त्यातल्या त्यात अयोध्या आणि तिथून पुढे असलेल्या
मिथिलेमध्ये सख्य नाही, दोघांमधले संबंध खराब झालेले आहेत. जनक शिरध्वज हा कधीही दशरथाच्या बाजूने उभा होणार नाही. मग का नाही की आपण या दोन घराण्यांमध्ये कुठेतरी सख्य घडवून आणलं पाहिजे. आणि मग विश्वामित्र रामाचा प्रवास मिथिलेच्या दिशेने सुरू करतात आणि कथा सांगणं सुरू करतात की जी मिथिलेची राजकन्या आहे ती सीता, हिचं कुळ कोणाला माहित नाही, ती अज्ञात कुलशिला आहे. राम पहिले हे सांगतात की जनक मोठा माणूस आहे, मोठा राजा आहे, कर्तव्य कठोर आहे, प्रजेला खूप छान सांभाळतो, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. पण त्याची मुलगी जी आहे सीता, ती मात्र जनकाची पुत्री नाही. ती शेतामध्ये सापडलेली आहे, एका पेटीत सापडलेली आहे, जमीन नांगरताना सापडलेली आहे. त्याच्यामुळे तिचं कुळ काय कोणालाच माहित नाही. रामाची चाचणी करताय विश्वामित्र. रामाला ते पुढे सांगतात की त्यांच्याकडे एक शिवधनुष्य आहे आणि ते शिवधनुष्य त्याला जो कोणी प्रत्यंचा जोडू शकेल त्या प्रत्यंचा जोडणाऱ्या वीराला ती वरमाला घालेल अशी एक अट तिच्या विवाहानिमित्त ही जनकाने ठेवलेली आहे. रामाचे प्रश्न वेगळे आहेत. रामाने हे पहिल्या घटकात सांगितलं की मुलीवर तुम्ही जर मला मार्गदर्शन करणार असाल तर शिवधनुष्याला प्रत्यंचा जोडणं हे माझ्यासाठी कठीण काम नाही आणि तुमची आज्ञा असेल तर ती मी जोडील. पण सीतेचं काय, ती अज्ञात कुलशिला आहे म्हणून जो कोणी धनुष्य मोडवेल त्याच्या काळात तिने माळ घालायची का? तिला मनापासून वाटतंय का तुम्ही याच्याशी विवाह केला पाहिजे? तिच्या मनाचं काय, तिच्या मनाची तयारी आहे का? ज्याच्यासोबत तिला संपूर्ण आयुष्य काढायचं आहे तो जोडीदार, तो साथीदार तिला आवडलेला आहे, तिला मनापासून तो आवडलेला आहे, तिने तो निवडला आहे, हे आपण कसं ओळखायचं बरोबर? आणि मी जर ती प्रत्यंचा जोडली आणि बंधनकारक झाले म्हणून जर तिला माझ्याशी विवाह करावा लागला तर हा मात्र त्या सीतेवर अन्याय आहे. आणि जरी तिचं कुळ माहीत नसलं तरी त्या अत्यंत सुशील अशा राजकुमारीचं मन गुरुदेव जाणून घेतलं पाहिजे. तोपर्यंत विवाह करण्यास माझं मन दचवणार नाही असे राम आहे. रामाचं भावविश्व जे आहे त्याच्यावर एक विशिष्ट संस्कार विश्वामित्रांच्या माध्यमातून सुरू आहे आणि त्या प्रत्येक चाचणीमध्ये राम उत्तीर्ण होतो आहे. त्याला सगळ्यांना कल्पना आहे की विश्वामित्र सोबत असल्यामुळे त्यांनी हे सगळं घडवून आणलं. कुठली कळ कशी दाबायची, एका मोठ्या शकटामध्ये येणारं शिवधनुष्य कसं उचलायचं, आणि हे शिवधनुष्य केवळ प्रत्यंचा लावून चालणार नाही, हे शिवधनुष्य उद्या जर रावणाच्या राक्षसांच्या हातात जर लागलं ते सर्व नाशासाठी कारणीभूत होईल. म्हणून केवळ प्रत्यंचा जोडून चालणार नाही तर हे शिवधनुष्य इथेच तुटलं पाहिजे. ही देखील क्लुप्ती की त्यातल्या कुठल्या कळा लागल्यावर त्याचा स्फोट होतो हे देखील विश्वामित्रांनी त्याचं सगळं तंत्रज्ञान हे रामाला शिकवलं आणि राम तिथे विवाहासाठी उभे झाले. आणि जनक आणि दशरथ या दोघांमध्ये नातेसंबंध प्रस्थापित झाले. आपण भविष्यामध्ये म्हणजे भावार्थ रामायण जेव्हा एकनाथांचं वाचतो तेव्हा आपल्या असं लक्षात येईल की त्यांनी रामकथेतला जो काही भाव मांडला त्या भावामध्ये नेत्याचं रामाचं जे काही वर्णन केलेलं आहे ते वर्णन आपल्याला अनेकदा छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये बघायला मिळतं. दशरथांनी अनेक विवाह केले पण वाल्मिकींनी लिहिल्याप्रमाणे दशरथाचे विवाह वाल्मिकींनी लिहिल्याप्रमाणे हे विवाह भोगविलासासाठी होते. राजांनी अनेक पत्नी करायच्या आणि त्याला हे सगळं उपभोगण्याचा अधिकार या मानसिकतेतून झालेले होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेले जे विवाह होते ते विवाह पारतंत्र्याच्या काळामध्ये, मोगलांच्या काळामध्ये बलाढ्य सरदार, मोठे वतनदार, मोगलांना जाऊन मिळालेले मोठे घराणे, हे घराणे मोगलांच्या तावडीतून जर हिंदवी स्वराज्यामध्ये आणायचे असतील तर पर्याय नाही, त्यांच्या घरातली मुलगी केली पाहिजे, यासाठी शिवाजी महाराजांनी विवाह केले.
अनेक जण ही उदाहरणं देतात, पण महाराजांच्या अनेक विवाहांच्या मागचं कारण हे आपण समजून घेतलं पाहिजे. या निमित्ताने दशरथामध्ये तिथे फरक आहे. तर हे जे रामाचं भावविश्व आहे, मला एकनाथांच्या भावात तर रामायण छत्रपती शिवाजी महाराज आठवले. तर या भावविश्वामध्ये सीतेचं स्थान काय आहे, तर ती जर अज्ञात कुळातली आहे तर तिला मी तर स्वीकारलं पाहिजे, पण ती अज्ञात कुळातली आहे, तिचा विवाह कोणासोबत होता कामा नये, तिच्या देखील मनाप्रमाणे झाला पाहिजे याची देखील काळजी राम घेतात. आणि इथे विश्वामित्र आश्वस्त होतात की आपली निवड आता पूर्ण झालेली आहे. दोन घराणे एकत्र आलेले आहेत. रामाकडून विश्वामित्र संकल्प करून घेतात की रामराया, तुला तुझ्या आयुष्यामध्ये ही जी महाशक्ती समुद्राच्या पलीकडे बसलेली आहे, त्यांनी जो आतंक या आपल्या देशामध्ये, आपल्या या राष्ट्रामध्ये, या आर्यवर्तामध्ये जो आतंक त्यांनी इथे त्याचं जे थैमान घातलेलं आहे, हे थैमान थांबवण्यासाठी रामराया तुला लढावं लागेल हा संकल्प ते रामरायाकडून करून गेला. मित्रांनो, हे पूर्णपणे राजकारण आहे. रामकथा ही कथा पुरुष ते पुरुषोत्तम, मला असं वाटतं की ईश्वरी अवतार जर कोणी असेल, त्याला आपण आपली सगळ्यांची कल्पना आहे की आपण ताबडतोब ते ईश्वरी अवतार म्हटलं की मग मोकळं होणार. ईश्वरी अवतार आहे, मग त्याला काय करणं अशक्य आहे? ईश्वरी अवताराला करणं सोपं आहे. पण सामान्य पुरुषापासूनचा पुरुषोत्तमापर्यंतचा जो प्रवास आहे, तो प्रवास जास्त महत्वाचा आहे. तिथे देवत्व प्राप्त होतं. आणि वाल्मिकीने तोच प्रवास मांडलेला आहे. आणि याच्यातला अविभाज्य भाग हा राजकारणच आहे. या राष्ट्रासाठी, या भूभागासाठी, या आर्यवर्तासाठी, भारतवर्षासाठी केलेलं राजकारण. एका मोठ्या युद्धाची तयारी ही सगळी जर दंडकारण्यात गेला तर रामाच्या वर्तनानुसार तिथल्या लोकांना होणाऱ्या त्रासाच्या विरुद्ध, अन्यायाच्या विरुद्ध राम आपलं खड्ग बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. आणि या 14,000 राक्षसांच्या समोर रामाचा टिकाव लागणार नाही, जेणेकरून कदाचित राम तिथून परतच येणार नाही. हा कुटील डाव हा राजकारणाला शोधणार आहे. तिसरं की जेव्हा राजा दशरथ शांबरांच्या विरोधामध्ये हारलेला होता, शंभरांच्या विरोधामध्ये हारलेला होता, ते सगळेच्या सगळे आजही अयोध्येचा काटा काढण्यासाठी तयार आहे. जेव्हा त्यांना कळेल की अयोध्येचा राजकुमार हा वनवासामध्ये आलेला आहे, याच्यासोबत सेना नाही, सैन्य नाही, तेव्हा ते देखील याचा काटा काढण्यासाठी समोर येतील. हा कैकेयीचा डाव आहे, कुटील डाव आहे. आणि श्रीराम सत्यवचनी आहे. श्रीरामांना दशरथांनी आज्ञा पण दिलेली नाही. दशरथाच्या तोंडून शब्दही फुटत नाही. कैकेयी सांगते की तुझ्या वडिलांनी मला वचन दिलेलं आहे की भरताचा युवराज्याभिषेक होईल आणि तुला वल्कलून 14 वर्षासाठी दंडकारण्यामध्ये जायचं आहे. याचा उल्लेख जरी कुठे नसेल तरी मला असं वाटतं की ज्या रामरायाने विश्वामित्रांसोबत संकल्प केलेला आहे की निश्चित ही न करू मही, हा जो त्यांचा संकल्प आहे की मी सगळ्या राक्षसांचा निपात करेल, सगळ्यांच्या विरुद्ध लढेल, यांचा दहशतवाद संपेल, हा जो संकल्प केलेला आहे, मला असं वाटतं की हा संकल्प रामाच्या डोळ्यासमोर आहे. ते सत्यवचनी आहे, वडिलांची आज्ञा पाळतील, ते जातील, हे सगळं खरं आहे. पण हे होत असताना हे संकट, ओढवलेलं संकट रामाच्या समोर ही एक संधी आहे. इथे आपण राजा होऊ, पण इथे राजा झाल्यानंतर इथल्या सैन्याच्या आधारावर आपण सगळे भाग पादाक्रांत करत विजय मिळवू शकतो का, हा विचार देखील रामाने केलेला असावा. कारण की आपण एखादा भूभाग जिंकलाही तर जोपर्यंत तिथे सैनिक कायम आहेत तोपर्यंतच तुमची सत्ता असते. ज्या दिवशी सैनिक परत फिरतात ते प्रदेश पुन्हा स्वतंत्र होतात आणि तिथे तुम्हाला
कुठलीही प्रशासकीय योजना रचना राबवणं हे कठीण होऊन बसतं, तिथल्या व्यवस्था उभा करणं कठीण होऊन बसतं. आणि म्हणून सैन्याच्या आधारावर भूभाग जिंकणे हा पर्याय आपल्यासमोर असू शकत नाही. चांगलं झालं की आपल्याला सैन्य घेऊन इथून निघायचं नाही आहे, तर ठिकठिकाणचं सैन्य उभं करण्याची आपल्याला एक संधी आहे. हा देखील विचार रामाने केला असावा का? तर माझं मन सांगतं की निश्चित केला. कारण की रामराय धोरणी होते, संकल्पनाच होते, निर्धार पक्का होता. आणि या निर्धारासाठी ज्या दंडकारण्याचं नीलचित्र विश्वामित्रांनी त्यांच्या डोळ्यासमोर उभं केलेलं होतं, त्याच दंडकारण्यामध्ये काही काही आपल्याला पाठवते आहे. हे मला असं वाटतं की रामासाठी सुखावणार होते. बाकी अयोध्या टाकून जावं लागणार, तिथली जी प्रेम करणारी प्रजा आहे त्यांना सोडून जावं लागणार, याचं जे मानवी स्वरूपाचं दुःख असेल ते त्यांना निश्चितच झालं. वाल्मिकीने देखील रामायणामध्ये राम जो आहे त्याची पूर्ण माणसाला त्याची जी म्हणजे विचार करण्याची पद्धत असते त्याच पद्धतीने राम विचार करत होते हे देखील वाल्मिकींनी मांडलेलं आहे. म्हणजे जेव्हा अयोध्येच्या बाहेर राम पडतात तेव्हा पहिल्या दिवशी रामांना झोप लागत नाही. लक्ष्मण बघतो की राम अस्वस्थ झालेले आहे, तर लक्ष्मण त्यांना विचारतो की रामराय आपला निर्णय चुकला तर नाही? आपल्याला रोज महालामध्ये गाडीवर झोपण्याची सवय आहे आणि आज तुम्हाला इथे पूर्ण शय्येवर झोपावं लागत आहे, आपला निर्णय तर चुकला नाही. मी तर तुम्हाला तेव्हाही सांगत होतो की आपण बंड करू, आपल्या धनुष्याचा मग कोण टिकणार आहे? वृद्ध झालेले आपले वडील ते आपल्यासमोर त्यांचा टिकावा लागणार नाही. कैकेयीला आता आपण दाखवू. लक्ष्मण एकदम थेट आहे, सरळ आहे. कैकेयीला उचलू, तिला काळा कोठडीमध्ये दाबून देऊ, दशरथाला बेड्या ठोकू, राज्य आपलं, प्रजा आपल्यासमोर उठेल. रामा तू सगळ्यांना प्रिय आहे, इथला पूर्ण प्रांत जो आहे तो सगळ्या तुझ्या बाजूने उभे राहील, प्रजा तुझ्या बाजूने उभी राहील, प्रजा तुझा जय जयकार करते. तू वनामध्ये निघाला, तू बघितलं संपूर्ण प्रजा रडत होती, प्रजा परत जायला तयार नव्हती. तुला सगळ्यांना प्रतिज्ञा शपथ देऊन सगळ्यांना परत पाठवावं लागलं. तू अजूनही विचार कर, तुला झोप नाहीये काय? तर तेव्हा रामाच्या मनामध्ये एखाद्या सामान्य माणसाच्या मनात जसे विचार येतात तसे विचारायला लागतात की कैकेयी जशी काल आपली माता जशी काल वागली आपल्याला बाहेर काढण्यासाठी, तसाच जर तिने पुन्हा उच्छाद मांडला तर तिने दशरथांच्या जीवाचं जे बरं वाईट केलं तर, तिने माझी माता कौसल्या, लक्ष्मणाची माता सुमित्रा यांचं काही बरं वाईट केलं तर, आणि आपण दंडकारण्याच्या पोहोचण्याच्या आतच भरत आला आणि भरताचंही मन तिने वळवलं तर तो भरत आता ताबडतोब सेना घेऊन आपल्या मागे तर लागणार नाही, आपल्याला बंदिस्त तर करणार नाही. आणि असं जर झालं लक्ष्मणा तर आपल्या सैन्यावर आपल्याला बाण चालवावे लागतील आणि आपल्या सैन्याशी युद्ध करावं लागेल. या कल्पनेने मी अस्वस्थ झालोय. राम सांगताय मानवी पातळीवर राम जो विचार करतायत तो सगळा तुम्ही मी संकटाच्या क्षणाला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जसा विचार करतो तसा राम देखील विचार करतायत. पण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वागण्यामध्ये रामांनी ठरवलेलं जे लक्ष्य आहे ते एकाही क्षणाला त्यांच्यापासून दूर झालेलं नाही. जसा जो भूभाग त्यांच्या पायाखालून जातोय त्या भूभागामध्ये चैतन्य निर्माण होत आहे. राम मनोहर लोहिया यांनी फार सुंदर उपमा दिली आहे याला. राम मनोहर लोहिया असं म्हणायचं आपल्या आत्मचरित्रामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे. रामायणाविषयी लिहिताना त्यांनी असं म्हटलं आहे की भारत समजून घ्यायचा असेल तर तुम्ही संपूर्ण भारताला एक महावस्त्र समजा. आणि हे महावस्त्र कसं मिळलं जातं तर या महावस्त्रातला उभा धागा श्रीराम आहे. कारण की राम हे अयोध्येहून निघाले म्हणजे उत्तरेतून निघाले आणि दक्षिणेकडे गेले तर हा उभा धागा आहे. या वस्त्राचा आडवा धागा भगवान श्रीकृष्ण आहे जे काय मथुरेहून निघाले द्वारकेला गेले. हा पश्चिम ते पूर्व असा प्रवास आहे.
पूर्व ते पश्चिम असा प्रवास आहे. त्याच्यामुळे उभा धागा रामाचा, आडवा धागा कृष्णाचा, आणि याला जो काठ आहे या महावस्त्राला, कारण की काठाशिवाय वस्त्र पक्क होत नाही, तर याला जो काठ आहे, याला जी गोट आहे शिवलेली, तीही भगवान शंकरांची, महादेवांची आहे. आणि म्हणून तुम्ही जर भारतात बघाल तर सीमावर्ती भागावर सगळ्यात तुम्हाला शंकराचे मंदिर आढळतील, सगळे ज्योतिर्लिंग आढळतील, शंकराचे मंदिर आढळतील. तर हा जो उभा धागा आहे ना रामाचा, हा उभा धागा म्हणजे काय आहे? हा सभ्यतेचा प्रवास आहे. राम ही एक सभ्यता आहे. राम जिथे जाता आहे तिथला प्रदेश बदलतो आहे, तिथल्या लोकांमध्ये चैतन्य येत आहे, तिथल्या लोकांचं संघटन म्हणत आहे, तिथल्या गुरुकुलांना एक आशा निर्माण झाली आहे, प्रेरणा, एक आशेचा किरण निर्माण झालेला आहे. सगळ्यांना पुन्हा चांगल्या पद्धतीने जीवन जगण्याची प्रेरणा मिळायला लागलेली आहे. छोटी छोटी संघटना आकाराला येते आहे. राम नगरांमध्ये जात नाही, पण राम सगळ्या जनजाती जोडत चालले आहेत. निषादराज गुह रामाला सांगतात की रामराय, तुझ्यासारखा माझा मित्र आणि तू इतका कर्तबगार राजपुत्र, तू पुढे चालला, तू जाऊ नको, तू हे राज्य तुझं आहे, हे राज्य तू कर, मी तुझा मित्र म्हणून आनंदाने हे राज्य तुला द्यायला तयार आहे. आणि तू जर म्हणत असशील तर माझ्या राज्याची सेना घेऊन मी अयोध्येवर आक्रमण देखील करायला तयार आहे. पण रामाला राज्य जर पाहिजे होतं तर राम तेच राज्य अयोध्येचं मिळू शकले असते. रामाला ते राज्य नको होतं. रामाने निषाद राजालाच, गुहालाच त्या ठिकाणी बसवलं की तुलाच राजा म्हणून बसायला आहे. पण माझा मित्र या नात्याने तुला अयोध्येकडे लक्ष द्यायचं आहे. अयोध्येचा सम्राट मी तिथे नसताना आणि माझे थकलेले पिताश्री दशरथ महाराज तिथे, त्यांची काय अवस्था झाली असेल मला कल्पना करवत नाही. पण अशा वेळी जर भरताची कुमती झाली आणि त्यांनी प्रजेला प्रताडित करणं सुरू केलं तर माझा मित्र या नात्याने तू तिथल्या प्रजेला त्याच्या प्रतारणेपासून मुक्त करण्यासाठी तू स्वतः जातीने लक्ष दिलं पाहिजे आणि वेळ प्रसंगी तू त्या राजाला दंड देखील केला पाहिजे. त्यासाठी आवश्यक ते सैन्य घेऊन तू केला पाहिजे, हे राम आपल्या मित्राला सांगताय. रामाचं लक्ष समुद्रापलीकडे बसलेल्या लंकेतला रावण जो आहे ते रामाचं लक्ष आहे. आणि मग तिथपर्यंत जात असताना त्या प्रवासामध्ये आपण जो जो भाग सोडू, ज्या ज्या भागामध्ये आपलं वास्तव्य राहील त्या भागातली संपर्क यंत्रणा तयार होऊन तिथल्या लोकांचं मनोधैर्य वाढवणे, तिथल्या लोकांना त्याच्या अधिकारांची जाणीव करून देणे, त्यांना शिक्षित करणे, त्यांना शस्त्रास्त्र हाती घेऊन प्रशिक्षित करणे, असे आखाडे चालवत, अशा शाळा चालवत, शस्त्रशाळा चालवत, गुरुकुलांची क्षमता तपासून त्यांची संपर्क यंत्रणा तयार करत आणि वेळ प्रसंगी तिथल्या छोट्या छोट्या राक्षसी मनोवृत्तीच्या तिथल्या सगळ्या जे काही नायक छोटे छोटे बसलेले होते, जे दादागिरी करणारे राक्षस बसलेले होते, त्यांचा निपात करत रामाचे पावलं समोर पडत होते. रामासोबत एक सभ्यता प्रवास करत होती. एक सूत्र निर्माण होत होतं की नाही, आता आम्ही आमच्यासोबत लढणारा कोणीतरी आहे. कालपर्यंत त्यांची मागणी होत होती, ते खंडणी मागत होते, आम्ही देऊन टाकत होतो. ते घरातली स्त्री बाटवून जात होते, आम्ही मुकाट्याने हात बांधून उभं राहत होतो. पण नाही, आम्ही प्रतिकार केला पाहिजे. कोणीतरी आहे आमच्या पाठीशी, कोणीतरी संघटना बांधलेली आहे. एक जनजाती सोबत राम समोर चालले आहे. या सगळ्या विखुरलेल्या, छिन्न विछिन्न झालेल्या सगळ्या समूहांना, म्हणजे जे जे उल्लेख येतात, आता पुढे आपल्याला माहिती आहे की हनुमानाची भेट आहे, सुग्रीवा वाली आहे, ती वानर जमात आहे, गिद्ध जमात आहे, त्याच्यानंतर ही निषाद राजा आहे. अशा सगळ्या ज्या जनजाती असतील, या सगळ्या जनजातींचं संघटन करत रामांची पावलं पुढे जात आहे. याच्यातला सगळ्यात महत्वाचा टप्पा जो आहे, तो टप्पा हा सीतेच्या हरणानंतर जेव्हा राम किष्किंधामध्ये पोहोचले, तो सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे. की किष्किंधेमध्ये
रामाने सुग्रीवाशी मैत्री केली आणि वालीचा वध केला. आता वालीचा वध का केला तर वालीने स्वतःच प्रश्न विचारलेले आहेत रामाला की रामराया, तुझं माझं वैर काय होतं? तुझं माझं काहीही वैर नव्हतं. तू क्षत्रिय आहेस आणि मग तू माझ्याशी न लढता चोरून लपून माझा प्राण का घेतला? तुझं माझं जर वैर नव्हतं, तुला मला मारण्याचा काय अधिकार होता? तर त्याचं गतिमांनी त्या रामाच्या गीतामध्ये उत्तर छान दिलेलं आहे. ते रामानेच दिलेलं उत्तर आहे की मी धर्माचे केले पालन, वाली वदना अलंनिर्धारण. की मी अधर्माला संपवलं आणि धर्माचं राज्य प्रस्थापित करण्यासाठी तुला मारलंय. पहिलं उत्तर पटत का? रामासारख्या बलाढ्य एका धनुर्धराने इतकं मोठं संघटन ज्यांनी बांधलं, इतकं मोठ्या राक्षसांचा निपात ज्यांनी केला आणि जो मोठी लढाई लढायला चाललेला आहे, त्यांनी वालीला एका सुग्रीवाच्या मैत्रीसाठी दोघांना लढायला लावून वालीचं लक्ष नसताना कपटाने त्याला मारणं आणि मग त्याच्यावर रामराय दुसरं उत्तर असं देतात की तू वानर जातीचा आहे आणि मी क्षत्रिय आहे. क्षत्रियांना शिकार करण्याची अनुमती आहे म्हणून मी शिकार करण्याच्या उद्देशाने तुझा वध केला. हे उत्तर वालीला बहुतेक पटले नसतील, आपल्यालाही पटलेले नाही. याच्यावर अनेक लोक, आजही रामायणावर टीका करणारे अनेक लोक अशा तऱ्हेचे मुद्दे उपस्थित करून रामाच्या संपूर्ण जीवनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. पण याची दुसरी बाजू आपण समजून घेतली पाहिजे की उद्या रामाला रावणासोबत लढायचं होतं. रामाला हे कळून चुकलेलं होतं की सीतेला रावणाने पळून नेलेलं आहे आणि ज्या रावणाची दहशत आणि हा अधर्म जर आपल्याला संपवायचा असेल तर किष्किंधे सारखं मोठं राज्य सोबत घेतल्याशिवाय आपण रावणावर विजय मिळवू शकत नाही, हे रामाला माहित होतं. आणि म्हणून मग विषय कसा आहे तर विषय असा आहे की जे पाप वालीने केलेलं होतं तेच पाप सुग्रीवाने देखील केलेलं होतं. म्हणजे थोडस जर कथेकडे आपण बघितलं तर पहिले काय झालं की वाली दुंदुबी नावाच्या राक्षसासोबत लढायला एका गुहेमध्ये घुसला. त्याच्या मागे धावता धावता सुग्रीवाने बराच काळ बाहेर वाट पाहिली. वालीने सांगितलं होतं की निश्चित मी दुंदुबीचा वध करूनच गुहेच्या बाहेर येईल, तू गुहेच्या बाहेर उभा राहा. सुग्रीव बाहेर उभा राहिला. दीर्घ काळ गेला. वाली बाहेर येत नव्हता, दुंदुबी बाहेर येत नव्हता. एक दिवशी रक्त बाहेर येताना दिसलं, रक्ताचे पाठ व्हायला लागले. सुग्रीवाला निश्चितपणे कळून चुकलं की वाली मारला गेलेला आहे. मग सुग्रीवाने काय केलं, त्या गुहेचं दार बंद करून टाकलं. सगळे आपले सैनिक वगैरे बोलवले, गुहेचं दार बंद करून टाकलं आणि सुग्रीव किष्किंधेमध्ये आला. किष्किंधेमध्ये येऊन स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला. भावाचं श्राद्ध वगैरे करून टाकलं आणि वालीची जी पत्नी होती तारा, तिला बळकावून राजा म्हणून बसला. स्वतःची पत्नी रुमा आणि वालीची पत्नी तारा, तिलाही त्यांनी बळकवलं की तू देखील आता माझी पत्नी म्हणून तुला राहावं लागेल. वाली बलाढ्य होता. वालीने दुंदुबीचा वध केला. वालीने पाहिजे आपला रस्ता बंद केलेला आहे. त्यांनी पूर्ण क्षमतेने तो रस्ता पुन्हा आपला निर्माण केला. बाहेर आला पाहत होता सुग्रीव मस्त अय्याशीमध्ये आनंद भोगत होता. वालीला राग येणं स्वाभाविक होतं कारण की वालीनी आपलं सुग्रीवाने वालीची पत्नी देखील हिरावून घेतलेली होती. वालीने त्याला बाहेर बोलवलं. सुग्रीवाला माहित होतं की द्वंद्व युद्धामध्ये आपण वालीच्या समोर टिकत नाही. सुग्रीवाला त्याने हाकलून दिलं आणि सुग्रीव एका पर्वताचा सहारा घेऊन राहायला लागले. जे सुग्रीवाने केलं होतं तेच वालीने केलं. त्याची पत्नी रुमा त्यांनी देखील बळकावून घेतली. म्हणजे जे पाप वालीने केलं होतं ते सुग्रीवाने केलेलं होतं. मग मारायचं होतं तर सुग्रीव मेला का वाली मेला काय? कोणी मेला असतं तर काय चाललं असतं? सारखं होतं, पापी दोघे होते. पण कथा अशी आहे की वाली बलाढ्य होता, वालीचा धाक होता आणि एक दिवस रावणाने वालीच्या किष्किंधा नगरीमध्ये येऊन वालीला आव्हान दिलं होतं की चल, तू स्वतःला समजतोस ना की द्वंद्व युद्धामध्ये तू माहीर आहेस, तर चल माझ्याशी लढून दाखव. आणि रावणाचं आणि वालीचं द्वंद्व युद्ध झालं. या युद्धामध्ये वाली जिंकला. वाली जिंकल्यानंतर वालीने रावणाला आपल्या कैदेत टाकून ठेवून दिलं आणि एवढा मोठा सम्राट, राक्षसांचा सम्राट, हा वालीच्या तुरुंगामध्ये बंद होता.
रावणाचे आजोबा पुलस्त्य त्यांच्या लक्षात आलं की वाली शक्तिशाली आहे आणि वालीसोबत युद्ध जर आपण केलं तर वालीला हरवणं कठीण आहे आणि वालीला आपण हरवू शकत नाही आणि रावणालाही कायम डोकेदुखी राहील आणि त्याच्यामुळे रावणाला जर या आर्यावर्तामध्ये जर आपला प्रभाव निर्माण करायचा असेल तर ती वालीच्या मैत्रीशिवाय होऊ शकत नाही आणि म्हणून पुलस्त्य मध्यस्थी करतात, दोघांमध्ये अग्नीची साक्ष देऊन मैत्री घडवून आणतात आणि समानशीले व्यसनेषु सख्या असं जे म्हटलं जातं त्याप्रमाणे दोघांमध्ये गाढ मैत्री होते. त्याच्यामुळे रावणाला इकडल्या सगळ्या ऍक्टिव्हिटी करायला वाली नावाचा एक मोठा आधार आणि किष्किंधा ही रावणाला जाऊन मिळाली. त्याच्यामुळे वाली जर राजा असेल तर किष्किंधा कधीही रामाच्यासोबत उभी राहणार नाही आणि म्हणून वाली नको. मग वालीशी जर युद्ध केलं तर या युद्धामध्ये वाली सोबत किष्किंधेची सेना देखील मारली जाईल रामाच्या हातून आणि ही सेना जर मारली गेली तर ही सेना उद्या लंकेवर आक्रमण करण्यासाठी जी ताकद आपल्याला पाहिजे ती ताकद आपण ही सेना मारून खिळखिळीत करणार आहोत. म्हणून सेना कायम राहिली पाहिजे. ज्याच्याशी आपण मैत्र केलेला आहे, मैत्री केलेली आहे त्या सुग्रीवाला त्या गादीवर बसवून ती सेना आणि सुग्रीव या दोघांचा उपयोग आपण त्या रावणाच्या विरुद्ध लढण्यासाठी करायचा. म्हणून रामाने कपटाने वालीला मारले असे उत्तर आपल्याला या कथेतून मिळते आणि हे उत्तर जेव्हा आपल्याला मिळतं तेव्हा आपल्याला सगळ्यांच्या मनाला पटायला लागतं की रामाने जे काही केलं ते योग्य केलं. कारण की रामाच्या डोळ्यासमोर या संपूर्ण भूभागातल्या जनतेचं हित होतं, प्रजेचं हित होतं, धर्माचं रक्षण करायचं होतं आणि अधर्माचा नाश करायचा होता. म्हणून रामाने वालीचा वध केला. हे अत्यंत शहाणपणाचं आणि सूज्ञपणाचं कृत्य आहे असं आपण या सगळ्या घटनेकडे बघितल्यानंतर म्हणू शकतो. यासाठी रामाने सुग्रीवाचा आधीच राज्याभिषेक करून टाकलेला होता. रामाने या संपूर्ण प्रवासामध्ये कुठेही हा भूभाग मी जिंकलेला आहे, हा माझ्यामुळे मिळालेला आहे हे केलेलंच नाही. रामाने प्रत्येक ठिकाणी ठरवलेलं आहे की आपल्याला मोठी लढाई लढायची आहे आणि ही लढाई लढत असताना इथला उद्याचा कर्णधार कोण हा आपला जर आपल्याला करायचा असेल तर त्याला आधीच त्याचा वारसदार नेमला पाहिजे. त्याच्यामुळे वालीचा वध करण्याच्या पूर्वीच रामाने सुग्रीवाचा राज्याभिषेक केला होता. ज्यावेळी रामचंद्र सेना घेऊन सेतू बांधला आणि सेतू बांधल्यानंतर लंकेत जाऊन पोहोचले तेव्हा विभीषणाने रावणाला सांगण्याचा प्रयत्न केला की रामाची अतिशय मोठी सेना आपल्या लंकेला चारी बाजूनी त्यांनी वेढलेला आहे. त्याच्यामुळे ज्या दिवशीपासून तुम्ही अशोक वाटिकेमध्ये सीतेला आणून टाकलं त्या दिवशीपासून लंकेवर रोज संकटाची मालिका सुरू झालेली आहे. रामाच्या सैन्यातला एक वानर लंका ध्वस्त करून निघून जातो तर सगळे वानर जेव्हा भेटतील, सगळे सैन्य जेव्हा भिडेल तेव्हा त्यांची क्षमता काय असेल हे रावणात किमान तू ओळखलं पाहिजे. आणि म्हणून यावर एकमेव पर्याय आहे की रामाच्या आडवे जाऊ नका, रामाला स्वीकारा, मैत्री स्वीकारा, मैत्रीचा हात समोर करा आणि पहिले या सीतेला लंकेच्या बाहेर काढा. हा विभीषणावर प्रस्ताव पडत नाही रावणाला, तो पडणारच नव्हता. आणि म्हणून विभीषण देखील रामाकडे येतात. रामाकडे आल्यानंतर जेव्हा खात्री पडते की विभीषण रावणाला सोडून आलेला आहे तर विभीषणाच्या आधारावरच जे 7-8 परकूट उभे केलेले आहेत रावणाने लंकेच्या भोवती, प्रत्येक परकोटाच्या मागे खंदक आहे, नंतर जंगल आहे, नंतर डोंगरांचा आहे, त्याच्यानंतर पुन्हा परकोट आहे. असे हे सगळे परकोट पार करायचे असतील आणि रावणाच्या सैन्याचे मर्म स्थान जे आहे ते जर आपल्याला समजून घ्यायचे असतील तर विभीषण लढाईमध्ये सोबत पाहिजे. आणि म्हणून रावणाचं युद्ध सुरू होण्याच्या आधीच रामाने विभीषणाला अयोध्येचा लंकेचा राजा घोषित केलेला आहे की या युद्धानंतर लंकेचं राज्य कोणाचं तर ते तुझं. आणि मग विभीषण त्या एकीकडे विभीषण राजा, दुसरीकडे सुग्रीव राजा, तिकडून मागून
निषादापासून सगळ्या संपर्क यंत्रणेतून आलेलं सैन्य, हे सगळे राजे आपलं आपलं सैन्य नियंत्रित करत आहेत आणि सेनापती म्हणून राम सगळ्यांच्या सोबत काम करत आहेत. हे सगळे 18 पगड जातीचे सगळे जनसमूह एकत्रित बांधून एक पूर्ण मोठी आक्रमणाची तयारी, म्हणजे राम रावण युद्धाचं वर्णनाचे काही मुद्दे जर आपण समजून घेतले तर आपल्या असं लक्षात येईल की देशाच्या सीमा ओलांडून या देशात लढल्या गेलेलं पहिलं युद्ध जर कोणतं असेल तर ते राम युद्ध आहे. सीमा ओलांडून युद्ध लढल्या गेलं. त्यापूर्वीचे जे काही युद्ध झाले असतील भारतामध्ये ते सगळे आपले शत्रू भारतामध्ये आले आणि आपण इथेच त्याच्याशी लढलो. त्यात आपण मारल्या गेलो, आपण पराभूत झालो असू किंवा आपण जिंकलो असू, पण ते आपल्याच भूमीवर झालं, आपल्या लोकांची काटछाट करून. पण समुद्रापलीकडे जाऊन एखाद्या देशाशी आपण लढतो आहे असं हे युद्ध हे पहिल्यांदा झालं. हे पहिलं आंतरराष्ट्रीय स्वरूपाचं युद्ध आहे. याच्यामध्ये तेव्हाचे अनेक देश संमिलित झाले, त्यांचं एकत्रीकरण केलं गेलं आणि त्या एकत्रीकरणामध्ये एक बाजू धर्माची आणि एक बाजू अधर्माची, यासाठी हे लढल्या गेलेलं पहिलं आंतरराष्ट्रीय स्वरूपाचं युद्ध आहे. बरं, त्यापूर्वी एवढं विशाल युद्ध क्षेत्र हे यापूर्वी कधीही वापरलं गेलं नव्हतं, जे राम रावणाच्या युद्धामध्ये वापरलं गेलं. महाभारतात देखील नंतरही एवढं मोठं क्षेत्र वापरलं गेलं नाही. हे युद्ध 85 दिवस चाललं. महाभारताच्या तुलनेमध्ये एवढ्या मोठ्या युद्धाच्या तुलनेत जर विचार केला तर हे युद्ध फार दीर्घ काळ चाललं. 85 दिवस चाललं, म्हणजे जवळ 3 महिने चालले. आणि 3 महिने समुद्र ओलांडून गेलेली रामाची सेना ही 3 महिने त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था, त्यांच्या निवासाची व्यवस्था, त्यांच्या बलमपट्टीची व्यवस्था, त्याच्यासाठी लागणारे सगळे शस्त्र, या सगळ्या गोष्टी, याचं योजना, याचं प्लॅनिंग किती जोरदार असेल याचा विचार आपण निश्चित केला पाहिजे की 85 दिवसाचं युद्ध होतं. हे युद्ध शेवटपर्यंत विषम युद्ध होतं, हे समयुद्ध नव्हतं. कारण की राम हे वनवासी होते, जमिनीवर चालून युद्ध लढत होते, पायी चालून युद्ध लढत होते आणि रावण हा रथामधून युद्ध लढत होता. हे विषम युद्ध होतं, सम नव्हतं. रावण राजा होता, त्याचं स्वतःचं सैन्य होतं, त्याचे स्वतःचे आदेश चालत होते. इथे राम राजा नव्हता, राम वनवासी होता, पण सेनापती होता आणि जमिनीवरून लढत होता. आणि ज्या देवांचं आपण म्हणतो होतं देव आणीबाणीच्या स्थितीत अनेकांची मती जशी फिरते तशी देवांची मती फिरलेली होती. त्याच्यामुळे देव देखील 85 दिवस फक्त वाट पाहत होते की पराक्रमी कोण, महापराक्रमी कोण, विजयाचं पारडं कोणाकडे झुकतं, ज्याचा विजय होईल त्याच्या बाजूने टाळ्या वाजवल्या माणसाचे देव होते. जेव्हा 84व्या दिवशी रावण जखमी झाला, गंभीर स्वरूपात जखमी झाला आणि अतिशय वाईट अवस्था त्याची आली, तेव्हा रामाने त्याला सांगितलं की बाबा तू घरी जा, राजमहालात जा, मलमपट्टी कर, ताजा तवाना हो आणि उद्यासाठी ये. तेव्हा देवांना कळलं की एवढ्या बलाढ्य रावणाला या राम नावाच्या युवकांनी, या वनवासी युवकांनी, बलकर धारण केलेल्या वनवासी युवकांनी रावणाला आजच पराभवाची धूळ चाकलेली आहे आणि उद्या निश्चित राम जिंकणार आहे. हे कळल्यानंतर इंद्राने रामासाठी रथ पाठवला, तोपर्यंत पाठवलेला नव्हता. म्हणजे देवही त्या भूमिकेमध्ये होते. राजकीय विचार करताना आपणच नाही, देवही राजकीय विचार करतात. जर उद्या रावण जिंकला तर कशाला हे पाप पाहिजे म्हणून त्यांनी रामाची बाजू घेतलेली नाही. मग हे जे आपण म्हणतो ना की देव बघा रामलीला भुवली रामवत झालं, हे सगळं झाल्यानंतरच्या काय, तोपर्यंत ते गंमत बघायला तयार. तर या पद्धतीने जो संकल्प रामाने विश्वामित्रांच्या जवळ केलेला होता, एक ध्येय आपल्या डोळ्यासमोर ठेवलेलं होतं, तशा घटना घडत गेल्या, काही घडल्या, काही घडवल्या गेल्या. पण त्याच्यातलं अंतिम लक्ष जे होतं ते या भरतभूमीतील प्रजा ही सुखी करणं, माणसाने माणसाशी माणसासारखं वागलं पाहिजे, यासाठी धर्माचं राज्य असलं पाहिजे, अधर्माचं नाही, हे उद्दिष्ट ठरवून रामाने संपूर्ण जीवनाचा आपला प्रवास केला. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तो सभ्यतेचा प्रवास होता, तो एका लक्ष्याचा प्रवास होता, एका ध्येयाचा प्रवास होता आणि तो प्रवास पुरुषापासून पुरुषोत्तम होण्याचा प्रवास होता. आणि ज्या दिवशी श्रीरामचंद्रांनी आपलं पुरुषोत्तमत्व सिद्ध केलं त्या दिवशीच आपण त्यांना सगळ्यांना देवाऱ्यामध्ये तपश्चर्येनंतर
22 जानेवारीला अयोध्येमध्ये उभं होत आहे. हे मंदिर देखील आपल्या भारतातल्या वर्तमानातल्या ज्या काही समस्या असतील, आजही आमच्या समाजामध्ये आपल्याला ठिकठिकाणी पुन्हा निर्भयासारखी प्रकरणं दिसतात. आजही आमच्या माय भगिनी सुरक्षित नाही असा माहोल आजही समाजामध्ये आपल्याला पदोपदी दिसतो. त्यासाठी आजही संघर्ष करावा लागतो. आजही मेणबत्ती मार्च करावे लागतात. आजही कठोर कायदे करावे लागतात. त्या कायद्यांच्या पळवाटही आजही शोधल्या जातात. तर असे अनेक प्रकारचे म्हणजे भ्रष्टाचार, अनाचार, अत्याचार, व्याभिचार तो दुर्दैवाने नाही आहे. आता आरक्षण तर निश्चितच मिळालं पाहिजे, कारण की ते प्रोटेक्टिव्ह डिस्क्रिमिनेशन आहे. सामाजिक समतेचा पुरस्कार करणार आहे, समान संधीचा पुरस्कार करणार आहे. आरक्षणाला विरोध राहू शकत नाही. पण आरक्षण मागण्याच्या भानगडींमध्ये आज आम्ही समाजांमध्ये किती मोठी दुही निर्माण केली आहे. ही दुही आमच्या देशाच्या भवितव्याला कुठल्या दिशेने घेऊन जाणार आहे याचा विचार न करता अत्यंत आक्रस्ताळे विचार, एकमेकांचे डोके फोडण्याचे विचार आणि मन कलुषित होतील, एकमेकांविषयी प्रचंड द्वेषाची, तिरस्काराची भावना निर्माण होईल, अशा तऱ्हेचं वातावरण पुन्हा एकदा नव्याने या देशामध्ये उभं होत आहे. एक मोठा कंपू या दिशेने कामाला लागलेला आहे की या देशामध्ये पुन्हा एकदा माओवाद, पुन्हा एकदा नक्षलवाद, या देशामध्ये फुटीरचं राजकारण हे सगळं झालं पाहिजे. आणि जो आपला सर्वे सुखीनं संतू सर्वे संतू निरामयाचा जो आपला मूळ मार्ग आहे, त्या मूळ मार्गापासून या देशातला समूह भरकटला पाहिजे. या पद्धतीने काही शक्ती काम करत आहेत. या सगळ्या शक्तींचं म्हणजे या कळांचं निर्धारण, वैचारिक निर्धारण, सामाजिक समरसता समाजामध्ये उभी होणं है ना. सगळ्यांनी आपली जी मानसिकता आहे, कारण की हा प्रश्न मानसिकतेशी संबंधित आहे, त्यामुळे मानसिकता परिवर्तनाचा संकल्प या राम मंदिराच्या निमित्ताने केला पाहिजे. कारण की रामरायाचं उदाहरण डोळ्यासमोर देताना रामरायाला शबरीची उष्टीबुरं गोड लागतात. कारण की समरसता जर तुम्हाला करायची असेल, समाजातले सर्व घटक जर एकत्र करायचे असतील तर शबरीचे उष्टीबुरं खाल्ले पाहिजे. हे रामाने जर आपल्याला सांगितलेलं आहे तर निश्चितपणे सामाजिक समरसता करताना मानसिकता परिवर्तनाचा विचार किमान आपण सगळ्यांनी आपल्या मनामध्ये बाळगला पाहिजे. त्या विषयावर आग्रहपूर्वक बोलल्या गेलं पाहिजे. पुन्हा जातीच्या चौकटीत तीव्र न करता, महापुरुषांना जातीच्या चौकटीमध्ये न मानता, त्यांना जातीच्या चौकटीतून बाहेर काढून त्यांनी जो आपल्याला आतापर्यंतचा समतेचा, समरसतेचा संदेश दिला, तो संदेश समाजामध्ये दृढ झाला पाहिजे. हे राष्ट्र महाशक्ती झाला पाहिजे. राम मंदिराची एक एक वीट जशी जशी चढत जाईल तसं तसं हे राष्ट्र परमवैभवाकडे जाईल. हा संकल्प आम्ही सगळ्यांनी केला पाहिजे. तरच ते खऱ्या अर्थाने रामाचं मंदिर ठरणार आहे. हा संकल्प मनामध्ये करून आपण राम मंदिराच्या उभारणीमध्ये सगळेजण सहभागी होऊया, एवढं आव्हान आपल्याला सगळ्यांना करतो. आपण अत्यंत शांतपणे माझा हा विषय ऐकून घेतला, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. मोहिनीजी, राजेंद्रजी आणि वाचनालय यांनी मला आपल्या सगळ्यांसमोर संवाद साधण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद मानतो. खूप खूप धन्यवाद. जय श्रीराम. देव मॅडम, त्यांचे पती विनोद देव सर, उपस्थित अनेक प्रबुद्ध नागरिक, मान्यवर, रसिक श्रोते, या कार्यक्रमाची आवर्जून नोंद घेणारे पत्रकार बंधू भगिनी, शिवाय हे प्रांगण ज्यांनी उपलब्ध करून दिले ते आपल्या आयुर्वेद कॉलेजचे सगळे कर्मचारी आणि व्यवस्थापन, आणि याशिवाय नेहमीच कार्यक्रमासाठी कष्ट घेणारे आपल्या वाचनालयाचे हसतमुख कर्मचारी, सोमण मॅडम असतील, शास्त्रीजी असतील किंवा आमचे ग्रंथपाल प्रणव तालुक, याशिवाय आपण सगळेच कार्यकारिणी सदस्य आणि ध्वनी, प्रकाश आणि सगळीच व्यवस्था इथे उपलब्ध करून देणारे आपले सहाय्यक, या सर्वांना